नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सावी रुद्रला म्हणते, अरे तू टेन्शन घेऊ नकोस, कागदपत्रांचं बॅकअप सगळं माझ्याकडे आहे, हार्ड डिस्क घरी आहे. तेव्हा रुद्रला प्रचंड आनंद होतो आणि तो म्हणतो, खरं सांगतेस? आय लव्ह यू यार. आणि हे ऐकल्यानंतर मात्र गिरिजाला रडूच कोसळतं. नागेश्वरचा सुद्धा फोन चालू असतो. तो विचार करतो की या सावीने नेमकी काहीतरी मोठं केलेलं दिसतंय. म्हणजे चिरंजीव चक्क तिला काय म्हणाले, आय लव्ह यू. म्हणजे सावीने बाजी मारलेली दिसतीये. चांगले. आता रुद्र सावीला आवाज देतो आणि त्याच्या बाईकवर सावी बसते. त्यावेळेस ती गिरिजाकडे मुद्दाम हसत बघत असते आणि गिरिजाला तेव्हा खूप रडू येत असतं. तिला सावीचे मागचं चॅलेंज केलेलं असतं ते सुद्धा आठवतं. आणि जेव्हा रुद्र सावीला बाईकवर न घेता गिरिजाला घेऊन गेलेला असतो तो प्रसंगसुद्धा आठवतो. आता ती रडतच विहिरीच्या कडेला येऊन बसते आणि त्याच वेळेस विशाखा तिला पाहते. आता विशाखाला पाहून गिरिजाला तर रडूच कोसळतं. विशाखा तिला विचारू लागते, अगं काय झालं? आग लागली होती, कळालं मला ते, पण त्याच्यामध्ये खूप नुकसान झालं का? तेव्हा गिरिजा म्हणते, हो नुकसान तर झालं आहे, पण सगळ्यात जास्त माझं झालं आहे. आता ही काळजीनेच विचारते, तुझं म्हणजे तुला कुठं लागलं आहे का, भाजलं आहे का? तेव्हा गिरिजा म्हणते, नाही गं, NGOमधील एका मुलाचा बड्डे होता आणि त्याचाच केक कापायसाठी मी कॅन्डल पेटवत होते आणि त्याच वेळेस माझ्याकडून ठिणगी कागदपत्रांवरती पडली आणि सगळ्या कागदपत्रांना भरभर आग लागली. त्या सगळ्यामुळे रुद्र माझ्यावरती खूप चिडले. तुला माहिती ते काय म्हणाले? नेहमी तुम्ही गोंधळ घालून ठेवता असं म्हणाले. आणि खरंच गं, इतकी मी वाईट आहे का? मी प्रत्येक गोष्टीमध्ये गोंधळच घालून ठेवते का? विशाखा म्हणते, असं अजिबात नाही आहे. तुझी आई गेल्यानंतर तू काकांना सांभाळलंस, मोनूला सांभाळलंस, तू अगदी सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडतेस. गिरिजा म्हणते, पण आज तर माझ्याकडून गोंधळ झालाच ना. बरं झालं ते सावीकडे त्या कागदपत्रांची हार्ड कॉपी होती. आता विशाखा म्हणते, म्हणजे सावीकडं होती? जे कागद जळाले त्याच कागदांची कॉपी सावीकडे होती, म्हणजे तुझ्या लक्षात येतंय का? तेव्हा गिरिजा म्हणते, म्हणजे हे सगळं सावीने केलं? तेव्हा गिरिजाच्या सगळी गोष्ट लक्षात येते. कसं सावीने तिला बाहेर पाठवलं होतं आणि त्यानंतर जळालेले कागद बघून रुद्र किती भडकला होता. तेव्हा गिरिजा म्हणते, मला आता त्या सावीचा इतका राग येतोय ना, असं वाटतं तिच्या झिंज्या धराव्या आणि दूर बाहेर कुठंतरी फेकून द्यावं. विशाखा म्हणते, अगं मलाही तेच वाटतं, पण काय होणार आहे? रुद्र तुझ्यावरती आणखी चिडणार आहे, कारण घरातल्यांशी किंवा सावीशी तू असं वागलेलं त्याला अजिबात आवडणार नाही. म्हणून आता तू काय करायचं, तू जरा शांत डोक्याने घे, तिच्याशी लढण्याची पद्धत बदल. रुद्रला स्वतःला कळायला हवं की सावी कशी चुकीची आहे. तेव्हा गिरिजालाही तिचं म्हणणं पटतं. आता इकडे रुद्र त्या लॅपटॉपमध्ये सगळे कागदपत्र आहेत का नाहीत चेक करत असतो. त्यालाही खूप टेन्शन असतं आणि सगळे कागदपत्र चेक आहेत हे पाहिल्यानंतर त्याला खूप आनंद होतो. तो लगेच सावीला मिठी मारतो आणि म्हणतो, खरंच गं, खूप मोठं काम झालं. आता तितक्यात नागेश्वर तिथं येतो आणि विचारतो, चिरंजीव, अहो पण झालं तरी काय नेमकी ते तरी सांगा. तेव्हा रुद्र सांगतो की NGOमध्ये आग लागली होती, त्याच्यामध्ये सगळे आपल्या ऑडिटचे कागदपत्र जळून गेले होते, पण सावीमुळे आज खरंच आपण वाचलो आहे. लगेच उर्वशी असतेच, अरे सावी खूप कामाची आहे, तू तिला एक संधी देऊन तर बघ, मग बघ ती कशी जादू करते. तेव्हा रुद्र म्हणतो, अगं हो मावशी, खरंच आहे ते, आज खरं आपलं रेप्युटेशन वाचवलं आहे सावीने. नागेश्वर म्हणतो, पण झालं तरी काय, चूक कोणाची होती? तेव्हा लगेच सावी म्हणते, काही नाही, छोटासा ॲक्सिडेंट होता, तो कुणाकडूनही होऊ शकतो. आता गिरिजाला सावीने पाठीशी घातलं हे पाहून रुद्रला खूप आनंद वाटतो आणि तो तिचं आणखी कौतुक करू लागतो. पण शेवटी रुद्र सांगतोच की गिरिजाकडून आग लागली होती. तेव्हा मात्र उर्वशीला बोलायचा संधीच मिळते आणि मग ती गिरिजालाच बडबड करू लागते, अरे उगा आत्ता सावीकडे हार्ड कॉपी होती म्हणून तू आत्ता असं बोलतोयस की चूक कुणाकडूनही होऊ शकते, पण जर कागदपत्र वेळेत मिळाले नसते तरीही तू असंच बोलला असतास का? तेव्हा गिरिजा तिथं येते आणि म्हणते की नाही, असं नसते बोलले ते, कारण चूकच एवढी मोठी होती ना. पण खरंच सावी, तू खरंच खूप मोठं काम केलं आहेस, मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो आणि ऐनवेळी तू आमच्या NGOचं खूप मोठं नुकसान होण्यापासून वाचवलं आहेस.
त्याच्यामुळे ना खरंच थँक्यू. पण मी काय म्हणते, आपल्या NGOचं सगळं काम कागदपत्रांचं सावीने सांभाळलं तर म्हणजे ती खूप हुशार आहे आणि तिच्या नॉलेजचा आपल्याला फायदासुद्धा करून घेता आला तर आपल्या NGOसाठी ते खूप चांगलं असेल ना. तेव्हा रुद्रला तर प्रचंड आनंद होतो. तो म्हणतो, एक नंबर आयडिया आहे. खरं तर हे मला आधी सुचायला हवं होतं. सावी, करशील ना मदत? आता गिरिजा सावीला म्हणते, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे, आणि मग ती तिच्या आवडीची केशर पेढे तिला देते. आता हे सगळं पाहून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटत असतं आणि सावी म्हणते, तुला कसं माहिती गं मला केशर पेढे आवडतात? तेव्हा गिरिजा म्हणते, अगं असं काय करतेस, मी या घरची सून आहे ना, मग या घरातील सगळ्या माणसांच्या आवडीनिवडी मला माहीत असायलाच हव्या, म्हणून मला बरोबर माहिती आहे. पण उर्वशीला गिरिजाच्या वागण्यामध्ये संशय येऊ लागतो आणि नागेश्वरला सुद्धा कळतं की हिच्या डोक्यामध्ये नेमकी काहीतरी प्लॅन चालू आहे. आता जेव्हा गिरिजा तिच्या खोलीत चाललेली असते तेव्हा नागेश्वर तिला थांबवतो. गिरिजा म्हणते, अहो काहीच चाललेलं नाही माझं, मी माझ्या खोलीमध्ये चालली आहे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अहो ते कळतं आहे आम्हाला, पण तुम्हाला माहिती आहे ना की सावी चिरंजीवांच्या जवळ जायचा प्रयत्न करते आणि तरीसुद्धा तुम्ही तिला NGOमध्ये काम द्यायचा विचार करताय, म्हणजे नेमकी तुमचं डोक्यात काय चाललं आहे? आम्हाला हे काही कळत नाही आहे असं समजू नका तुम्ही. तेव्हा गिरिजा म्हणते, बाबासाहेब असं माझ्या डोक्यातसुद्धा नव्हतं, तुम्ही असा अर्थ घेतला का या सगळ्याचा? पण मला माहिती आहे, मी इनमीन 4 दिवसांची पाहुणे आहे इथं, आणि जेवढं काही दिवस मला इथं राहायचं आहे ना, तेवढे दिवस मला फक्त इथं आनंदामध्ये घालवायचे आहेत, आनंदी राहायचं आहे आणि सगळ्यांनाही आनंदी ठेवायचं आहे, म्हणूनच तर मी हे सगळं केलं. नागेश्वर म्हणतो, असं असेल तर ठीकच आहे, राहा, आनंदात राहा, आनंद द्या सगळ्यांना, पण एक गोष्ट विसरू नका की माझं तुमच्यावरती बारीक लक्ष असणार आहे. आणि मग तो तिथून निघून जातो. आता गिरिजा विचार करत असते. त्या दोघांचंही हे बोलणं वासंती ऐकते आणि वासंती तिच्या जवळ येते. वासंती तिला विचारते, अगं तुझं काय चाललं आहे? तू त्या सावीला रुद्रसोबत काम करायला का सांगितलंस? तुला कळतंय का? आधीच ती रुद्रला मिळवण्याचा प्रयत्न करते आणि आता तू आयती संधी दिली आहे. तुला कळतंय का? उलट तू रुद्रला तिच्यापासून दूर ठेवायला हवं होतंस. गिरिजा म्हणते, आई कळतंय मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, पण मी हे मुद्दामच केलं, कारण सावी जर यांच्या आजूबाजूला राहिली ना तर सावीचा जो चांगुलपणाचा मुखवटा आहे ना तो लवकर गळून पडेल, कारण यांच्यासमोर तिला सतत चांगलं वागणं अवघड होऊन जाणार आहे. आणि तेव्हा वासंतीलाही गिरिजाचं म्हणणं पटतं आणि तिचा प्लॅनसुद्धा पटतो. पण वासंती म्हणते, अगं हे सगळं ठीक आहे गं, पण आपल्याला त्या वारसदार मुलीचा पत्ता शोधायचा आहे, देवकीलाही शोधायचं आहे. या सगळ्याकडे खूप दुर्लक्ष होतं आहे. या सावीच्या प्रकरणामुळे ना खूप डोक्याला ताप झाला आहे. गिरिजा म्हणते, आई मी अजिबात विसरले नाही आहे, मला चांगलंच लक्षात आहे. आपल्याला लवकरात लवकर हालचाल करावी लागणार आहे, पण तुम्हीच म्हणाल्या होत्या ना की आपल्याला थोडा धीर धरावा लागेल. मग तसंच, आणि शेवटी रुद्राचासुद्धा विचार करावाच लागेल ना, कारण त्यांना काही सांगायला गेलं तर त्यांना काही पटतच नाही आहे. मग त्यामुळे अगोदर रुद्रला आपल्या बाजूने वळवावं लागणार आहे. वासंती म्हणते, हो तेही खरंच आहे. आता इकडे उर्वशी आणि सावी दोघीही बोलत असतात. सावीला तर खूप आनंद झालेला असतो, कारण रुद्रने तिची बाजू घेतलेली असते, तिला आय लव्ह यू म्हटलेलं असतं. तेव्हा उर्वशी म्हणते, एवढीशा गोष्टीने जास्त उडू नकोस हवेमध्ये, कारण काय आहे ना, तू जरी मदत केली नसती ना तरीसुद्धा दादासाहेबांनी त्याला मदत केली असती आणि सगळे कागदपत्र त्याला मिळवून दिले असते. त्यामुळे असं काहीतरी करायला हवं जेणेकरून रुद्र तुझा झाला पाहिजे. तेव्हा सावी म्हणते, मावशी पण तू जरा वेगळा विचार कर ना, म्हणजे आता बघ ना, मी रुद्रबरोबर काम करणार म्हणजे मी जास्त वेळ त्याच्यासोबत राहू शकेल ना, आणि मग हळूहळू मी अशी जादू करेन रुद्रवरती ना की मग तू बघतच राहशील. आणि ती गिरिजा कशी घरातून आपोआप बाहेर जाते. तेव्हा उर्वशी म्हणते, अगं तुला कळते का, त्या गिरिजाने बरोबर तुझा काटा काढलेला आहे. सगळं होऊनसुद्धा कसं तुला नोकर बनवून ठेवलं आहे तुला कळलंसुद्धा नाही. खरं तर पुरुषांच्या मनामध्ये जागा करायची असेल ना तर त्यांच्या पोटाचा रस्ता वापरावा लागतो. आता सावीला काही तिचं म्हणणं कळतच नाही. तेव्हा उर्वशी तिला सांगते, अगं तुला स्वयंपाकात साधा चहाही उकळता येत नाही आणि तू काय स्वयंपाक करणार आहे? पुरुषांना जर खुश करायचं असेल ना तर पहिले स्वयंपाक व्यवस्थित जमायला हवा. तेव्हा सावी तिला चॅलेंज करते की बघशील तू उद्या आता मी काय करते.
तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय आपल्याला रंजक पाहायला मिळणार आहे. गिरिजा रुद्राला म्हणते की सावी किती छान इंग्लिश बोलते, कम्प्युटर चालवते. रुद्र म्हणतो तिला संधी मिळाली म्हणून ती करते. गिरिजा म्हणते मग मला संधी मिळाली तर मलाही जमेल का? तेव्हा रुद्र म्हणतो हो, आत्तापासूनच मी तुम्हाला शिकवतो. आणि मग तो तिला लॅपटॉप कसा ऑपरेट करायचा ते शिकवू लागतो. आणि शिकवताना तिच्यामध्येच दंग होऊन जातो आणि गिरिजासुद्धा त्याच्यामध्येच दंग होऊन गेलेली असते. आता इकडे नागेश्वर उर्वशीला म्हणतो की लवकरात लवकर आपल्याला ती वारसदार पोरगी शोधावी लागणार आहे. काही केलं तरीसुद्धा तिचा पत्ता आपल्याला लागायलाच हवा. पण नेमकी हे सगळं ऐकतो रुद्र आणि त्यांनाच विचारतो की काय म्हणालात तुम्ही, कुणाची वारसदार शोधताय? आता मात्र नागेश्वरची बोलतीच बंद होते आणि नेहमीप्रमाणे तो काहीतरी खोटं कारण नक्कीच सांगणार, हेही आपल्याला माहिती आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.